6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे सेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा झटका बसला। आमदार अंबादास दानवे यांनी मवियाऐवजी थेट महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीकडून अर्ज भरल्याने नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत। माधव, अंबादास दानवेंनी हा निर्णय नेमकी का घेतला, काय परिस्थिती तिथे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक यापूर्वी राजकीय पक्ष या विरोधात होत असते, हे पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न झाला असावा अशी चर्चा आहे। मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो संघर्ष आहे तो संघर्ष सुरू असताना विशेष म्हणजे मराठवाड्यातले 3 खासदार हे शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेनेमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक नवी पायवाट, एक नवं काहीतरी संकेत पुन्हा निर्माण होतं का अशी एक चर्चा सुरू आहे। कारण अंबादास दानवे हे महायुतीचं जे पॅनल आहे त्या पॅनलमधून निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये पूर्वी राजकीय निवडणूक होत नव्हती, मात्र तरी यावेळेस महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं पॅनल आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सहभागी होण्याऐवजी अंबादास दानवे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। बिगर शेती संस्थांमधून त्यांची उमेदवारी आहे। या उमेदवारीमध्ये अतुल सावे सुद्धा उमेदवार आहेत आणि एकूणच तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा संघर्षामध्ये महायुतीच्या बाजूने आता अंबादास दानवे निवडणूक लढवतात। नक्कीच धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय ठाकरेंचे दानवे महायुतीच्या पॅनलच्या सोबत उभे राहिल्याचे इथे दिसतंय ठाकरे सेनेला संभाजीनगरमध्ये, त्यामुळे मोठा झटका बसलेला आहे। सहा खासदारांना फुटल्यानंतर आता दानवेंच्या भूमिकेने मोठी खळबळ उडालेली आहे। ठाकरे सेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोठा झटका मानला जातोय। अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेमध्ये महायुती गटात सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।